म्युझियममध्ये पाऊल ठेवताच काळ मागे फिरायला लागतो. इथे घड्याळ थांबतं आणि इतिहास बोलू लागतो. हे दगड शांत आहेत, पण त्यांच्या आठवणी खूप आहेत. प्रत्येक वस्तू एक कथा सांगून जाते आणि ती न सांगितलेली कथा, न विसरलेली कथा आपल्याला या शिल्पामधून दिसते. हे फक्त अवशेष नाहीत, ही आहे आपल्या अस्तित्वाची मुळं. या भिंतींनी राजांचा अभिमान पाहिला असेल, या शिल्पांनी राजांना पाहिलं असेल, या शिलालेखांनी विजय पाहिला असेल आणि पराभवसुद्धा अनुभवला असेल. तुटलेल्या मूर्तीमध्येही श्रद्धा आज जिवंत आहे. भग्न शिल्पातूनही सौंदर्य आज डोकावत आहे. इथे उभं राहिलं की शब्द कमी पडतात. या वस्तूंनी हजारो पावसाळे पाहिले असतील, हजारो सूर्यास्ताचे साक्षीदार हे दगड असतील. काळ बदलला, सत्ता बदलली, पण इतिहास या मूर्तीमधून उरला आहे. प्रत्येक कोरीव रेषेत कलाकाराचा श्वास इथे दडला आहे. प्रत्येक मूर्तीत श्रद्धेचा धडधडता ठोका आहे. म्युझियम म्हणजे भूतकाळाचं हृदय. इथे पाऊल टाकताना मन आपोआप अगदी खिन्न आणि नतमस्तक होतं. राजे गेले, साम्राज्य संपली, पण आठवणी इथे या म्युझियममधून जागून ठेवल्या आहेत. या शिल्पामधून आपल्याला सांगतात. या वस्तूंनी मानवतेची वाटचाल पाहिली आहे. इथे इतिहास वाचला जात नाही, अनुभवला जातो. काही क्षण असतात जिथे डोळे बोलतात. या शांततेत हजारो आवाज दडलेले आहेत. इथे प्रत्येक कोपऱ्यात एक काळ लपलेला आहे. म्युझियम म्हणजे काळाचं जिवंत स्मारक. ही जागा प्रश्न विचारते, आपण कोण आहोत, कोण होतो. या अवशेषातून आपली ओळख झळकते. इथे उभं राहिल्यावर माणूस लहान वाटतो आणि इतिहास फार मोठा असा भासतो. हे दगड आपल्याला नम्र होण्याची शिकवण देतात. शक्ती तात्पुरती असते, पण संस्कृती अमर असते. हे दगड अगदी आपल्याला शिकवून जातात. म्युझियम आपल्याला आठवण करून देते की आपण फक्त वर्तमान नाही, पण हजारो वर्षाचा प्रवास आहोत. या वस्तू काळाच्या पलीकडून बोलतात. त्या म्हणतात, आम्ही इथे आहोत. इथे आम्ही आपल्या भारतभूमीचा गौरव सांगत आहोत. इतिहास आणि वर्तमानाचा याचा संगम हे म्हणजे हे म्युझियम. हा प्रवास आत्म्याचा प्रवास सांगून जातो. इथे प्रत्येक क्षण आपल्याला पवित्र वाटतो. हे म्युझियम फक्त पाहण्यासाठी नाही, हे अनुभवण्यासाठी आहे, समजून घेण्यासाठी आहे आणि स्वतःला ओळखण्यासाठी सुद्धा आहे.